श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आपण संवाद साधतो आहोत. पंढरपूरचे सायकलपटू, आमचे सन्मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री सुरेंद्र सुमन किसनराव पिसे सर यांच्याशी. नुकताच त्यांनी पंढरपूर ते घुमान हा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी, समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज रथ आणि सायकल यात्रा पंढरपूर ते घुमान असं या वारीचे यात्रेचे नाव होते आणि ती यात्रा त्यांनी खूप छानपणे पूर्ण केलेले असून त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आज ते आपल्या स्टुडिओमध्ये मार्मिक कट्ट्यावर उपस्थित आहेत. पिसे सर, आपल्या या संवादाचा समारोप करताना मला तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की पंढरपूर ते घुमान हा तुमचा पहिला सायकल प्रवास, 2500 किलोमीटर, घरापासून जवळपास महिनाभर लांबच. मग हा प्रवास करताना पहिल्या दिवसाची तुमची मानसिकता, तुमच्या मनाची अवस्था आणि घुमानला पोचल्यानंतर तिथली तुमची मानसिकता आणि तुमच्या मनाची अवस्था याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. आणि त्याचबरोबर हा तर तुम्ही टप्पा पूर्ण केलेला आहेच, हे तुम्ही पुन्हा पुन्हा करणार आहात याची आम्हाला तर जाणीव झालेली आहे. परंतु याहीपेक्षा वेगळा प्रवास, मग ते अंतराने लहान असेल किंवा मोठा असेल, परंतु असा काही वेगळा प्रवास करायचा तुमच्या मनामध्ये काय योजना आहे का, तर तेही आम्हाला आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. पंढरपूर ते घुमान पंजाब ही सायकल यात्रा तुमचे भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव दरबार कमिटी घुमान आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 3 वर्षे आणि हे 4थं वर्ष ही यात्रा, सायकल यात्रा व रथयात्रा सुरू आहे. हे 3 वर्ष मी मागाशी सांगितल्याप्रमाणे झालाच त्या गोष्टी. तर सुरुवात पहिली, जसे एखादं मूल आईला भेटण्यासाठी आतुर असतं, त्याप्रमाणे पंढरपूर ते घुमानला कधी जाऊ, केव्हा पोहोचू, ही एक ओढ होती. म्हणजे पहिला दिवस असा होता, म्हणजे एक ओढ होती की आपण घुमानला जायचं. नामदेव महाराजांनी तिथे जे काही धर्मप्रसार केलेले आहे ते जाण्याची, पाहण्याची आतुरता होती. हे जवळजवळ 2 नोव्हेंबरला प्रवास सुरू झाला. दर मजल करत करत 25 तारखेच्या रात्री आम्ही घुमानमध्ये पोचलो. त्यावेळेस हा आनंद शब्दात सांगण्या कठीण आहे, तो अनुभवलाच पाहिजे. काय गोष्टी असतात त्या अनुभवलाच पाहिजे. शब्दात त्याला सीमित करणं शक्य होत नाही. तिथं गेल्यानंतर जो काही आनंद आहे तो शब्दात सांगणार नाहीच. आणि त्यावेळेस त्या घुमानच्या लोकांनी इतकी मोठी जंगी स्वागत केलं. जवळजवळ आम्हाला 2.5 किलोमीटर आमची मिरवणूक काढली. त्याच्यामध्ये त्या विभागाचे MLA आमदार, त्यांचं नाव विसरलं, ते स्वागतासाठी आले होते. त्यांनी विशेष म्हणजे आमच्याबरोबर सायकलिंग केली. जवळपास 1 किलोमीटर त्यांनी सायकलिंग केलं आमच्याबरोबर. आणि स्वागत तर विचारायला नको की म्हणजे जागोजागी स्वागत. जो 2.5 किलोमीटरचा जो प्रवास होता घुमानचा, तर प्रत्येक ठिकाणातून आमच्या अंगावर पुष्पवृष्टी होती. प्रत्येक ठिकाणी जे असे लोक उभारले होते
काही जण मिठाई देत होते, काही पेढे वाटत होते. मग दरम्यान काही तुम्हाला भेटवस्तू वगैरे असे काही दिल्या काय म्हणजे तिथल्या त्या ते तुम्ही सांगितलं की ह्याच्या मोत्यांच्या माळा मिळाल्या, माळा. गुमानला असं काय घुमा पूर्ण केल्याबद्दल असं काय पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सत्कार केला. हा सत्कार करून हे जे मेडल आहे हे त्याच्यावर लिहिलेले 2,500 किलोमीटरचं श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र गुमान पंजाब आणि याच्यात रथयात्रा व शाल सायकलवारी. शाल शाल हे करून. आणि तिथे एक प्रथा आहे, आपण शाल घालतो तर ते कंबल देतात. बरं बरं. कंबल म्हणजे रग 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 तिथे रग वगैरे देऊन आमचा सत्कार तिथे केला. मोठ्या प्रमाणात त्या नामदेव दरबार कमिटी घुमान त्यांनी केला. आमचा 26 तारखेला तो कार्यक्रम होता. 26 तारखेला तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण मार्गस्थ झालो परत. तर म्हणजे असे सुरुवातीचा जो दिवस होता ती ओढ होती, ओढ होती, उत्सुकता होती, उत्सुकता होती. आणि एक प्रकारची मनामध्ये काळजी सुद्धा होती की बाबा हे पूर्ण होतंय किंवा नाही या वयाच्या टप्प्यावरती. परंतु ज्यावेळेस तुम्ही तो टप्पा पूर्ण केला प्रवासाचा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक मनस्वी आनंद मिळाला आणि तो आनंद व्यक्त करता येणार अनुभवालाच पाहिजे. त्याच्यात थोडा भाग आम्ही अनुभवू शकतो, परंतु जो संपूर्ण अनुभव तो तुम्हालाच आहे. परंतु आता याच्यानंतर पुढचा सायकलचा प्रवास हाच असणार आहे का अजून कुठला वेगळा याच्यासोबत असणार आहे? तो तर असणारच आहे. आणि आणखीन एक इच्छा आहे की काश्मीर ते कन्याकुमारी बर हा प्रत्येक सायकलपटूचं एक स्वप्न असतं बर की सायकल ते काश्मीर टू कन्याकुमारी हा किती प्रवासाचं अंतर आहे ते? तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ ते 30-3200 किलोमीटरचा 3000 ते 3200 बरं 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 आहे. म्हणजे तर 3,000 तो किलोमीटर साधारण प्रवास आहे. आहे ते मग हाच समूह का वेगळा समूह? वेगळा म्हणजे हा समूह नाही, ही समूह नाही, ही फक्त घुमान वारीच आहे, सायकल वारीच मग आहे. तसं का तुम्ही लोकांशी संपर्क चालू केला? संपर्क म्हणजे त्या ह्या दरम्यान आम्हाला असे काही मित्र भेटले की ते आपण ते करूया. आपण करूया अशी चर्चा झाली त्यावेळेस. मग ते त्याचं नियोजन करता येईल. मग एखादी काही संस्था पण असतात की ते अरेंज करतात असं. तर मग त्या दरम्यान तुमचा डोक्यात म्हणजे असं काय विचार आहे का, संकल्प आहे का की संदेश आपल्याला द्यायचा आहे, व्यसनमुक्ती असेल किंवा झाडे लावा झाडे जगवा? तर मला एक युवकांना संदेश द्यायचा आहे, कारण का आजचा योग हा भरकटत चाललेला आहे. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून तो भरकटत चाललेला आहे. तो जे म्हणजे ज्याला काय म्हणायचं त्याला आपण आभासी ह्याच्याकडे तो आभासी जगाकडे. आभासी जगाकडे चाललेला आहे. खरंच जे काय मोबाईल, टी व्ही, सिनेमा, व्यसनाधीनता, वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आहेत त्याच्याकडे चाललेलं आहे. आणि ते स्वतःच्या शरीराची काय म्हणायचं हानी करून घेत आहे. तर तरुणाला मला एवढंच आव्हान आहे की तुम्ही पहिला आपली प्रकृती सांभाळा. प्रकृती सांभाळा, त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही व्यायाम करा, जोर बैठका काढा, सूर्यनमस्कार करा, व्यायाम करा. सायकलिंग खूप सुंदर आहे, तुम्ही सायकलिंग करा. सायकलिंग तर करा. सायकलिंग केल्यामुळे तुम्हाला पर्यटन करता येईल वेगवेगळ्या ठिकाणी देशाटन, त्या खर्च कमी होईल जर खर्च नसेल तर. त्या अशा पद्धतीने जर तुम्ही सदृढ असाल, तुमचं मन सदृढ होईल. मन सदृढ असेल तर तुम्ही तुमची जे काही एखादी तुमच्या जीवनात जबाबदारी येणार आहे किंवा काय एखादं तुमचं ध्येय असेल तर तुमचं मन खंबीर असेल, तुमचे शरीर खंबीर असेल तर तुम्ही ते पेलू शकाल, नाहीतर तुम्ही पेलू शकणार नाही. आणि ते शरीरसुद्धा तुम्हाला साथ देणार नाही, कारण काय लहान वयातच तुम्हाला वेगवेगळ्या व्याधीने ग्रासलं जातं. आणि आपण स्वतः तंदुरुस्त असतो म्हणजे एक प्रकारे देशसेवाच आहे. हां, स्वतः तंदुरुस्त म्हणजे देशसेवा. आरोग्यावर कुठला खर्च होणारच नाही. तो खर्च तुमच्या कुटुंबाचा सुद्धा वाचेल आणि देशाचा सुद्धा वाचेल. हां. आणि जे सध्या तरुण इकडेच वळला पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही जो प्रवास करणार आहात त्या दरम्यान तुमच्या डोक्यामध्ये ते संकल्पना आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही मुक्कामात थांबताल त्या ठिकाणी एक दुपारच्या वेळेला कुठंतर बाबा व्याख्यान द्यायचं, शाळा असेल, कॉलेज असेल. आणि वातावरण हे करण्यासाठी तुम्ही झाडे जगवा, कारण का ही फुकट ऑक्सिजन देणारी मशिनरी आहे ती
ती देवाने आपल्याला मुफ्तमध्ये दिलेली आहे. हे असं म्हणतात की जे फुकट मिळतं त्याची किंमत नसते. पण ज्यावेळेस आपल्याला कोरोना काळ आला त्यावेळेस ऑक्सिजनची आपली देशी झाडं किती आहेत, वड, पिंपळ आहे, आपलं तुमचं कडुलिंब आहे, ही जी झाडं 24 तास ऑक्सिजन हा मुद्दा तुम्ही खूप महत्त्वाचा 24 तास ऑक्सिजन की देतात. वृक्षारोपण करताना आजकाल बऱ्याच दारामध्ये किंवा बागेमध्ये किंवा सरकारी जागेमध्ये सुद्धा की विदेशी झाडांचं सुद्धा विदेशी अतिक्रमण होतं. अतिक्रमण. परंतु ही आपले वड, पिंपळ, औदुंबर, चिंच, करंज या झाडांचं जास्तीत जास्त सावली पण जास्त देतात ऑक्सिजन पण आणि जास्त. ऑक्सिजन पण जास्त देतात. तर अशा प्रकारचे जर वृक्षारोपण केलं आणि आपली तोही संदेश तुम्ही त्या दरम्यान देणार त्या आहात. दरम्यान द्यायचे की तुमच्या डोक्यामध्ये संकल्प आहे. आणि अशा पद्धतीचं आहे. आणि ह्या प्रवासामध्ये माझे कुटुंबीय यांनी तर साथ दिलीच मोलाची. आमच्या पंढरपूर सायकल ग्रुपच्या कंपनीने सुद्धा मी दररोज त्या आमचा ग्रुप आहे सायकल पंढरपूर सायकल ग्रुप, त्याच्यावर मी कुठे गेलो, किती प्रवास केला हे टाकत होतो. ते स्ट्रावा म्हणून ॲप आहे, त्याच्यात तुम्ही किती किलोमीटर प्रवास केला ते दाखवतो. ते दरवेळेस टाकत होतं आणि त्यांचं पण प्रोत्साहन मला मिळालं. म्हणजे शुभेच्छा देत होत्या, त्यांचं पण प्रोत्साहन काय ते मिळालं. आणि विशेष म्हणजे आता एक मुलगा एक मुलगी आहे माझी. मुलगा पुण्यात UPSCची तयारीसाठी असतो, मुलीचं लग्न झाल्यामुळं आम्ही दोघंच इथं असायचो. मग ह्या दरम्यान आमचे प्राध्यापक भाऊ सुधाकर पिसे सर त्यांनी आणि त्यांच्या मिसेसनी आमच्या मिसेसला म्हणजे खूप म्हणजे सहकार्य केलं. म्हणजे रात्री जाता एकटं राहणं म्हणजे त्यांच्या घरीच राहत होते. ते सख्खे चुलत भाऊ आहेत माझ्या माझ्या वडिलांचे मोठ्या भाऊ त्यांचे मोलाचं सहकार्य लाभलं. आणि आपल्या पंढरपुरातील आमचे जे पतंजली ग्रुप आहे, मी त्यांचे अध्यक्ष, त्यांचं सुद्धा त्या शुभेच्छा मिळाल्या. ह्या सर्वांचं शुभेच्छेने मी ही वारी पंढरपूर ते घुमान वारी आणि हे आयोजक सूर्यकांतजी भिसे त्यांनी खूप छान आयोजन त्यांचं पण आयोजन चांगलं होतं. त्यांचे आभार. आणि सगळ्या कुटुंबाने दिलेत आणि मला जाण्यासाठी प्रोत्साहन केलं, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि ह्या सगळ्यांचं ह्या वारी पूर्ण करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच मी ही वारी पूर्ण करू शकलो अशी माझी मनोमन भावना आहे. आणि पुढे असंच पांडुरंगचरणी प्रार्थना आहे की असेच देशसेवा, ह्या मार्गातून देशसेवा होईल अशी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. म्हणजे पंढरपूर ते गुमान हा प्रवास करताना त्यांच्या मनामध्ये एक काळजी होती की प्रवास पूर्ण होईल का नाही. परंतु तो प्रवास पूर्ण झाल्यामुळं त्यांच्या मनामध्ये प्रेरणा आणि प्रोत्साहन निर्माण झाले आणि त्यामुळंच ते हा प्रवास तर करणार आहेतच, शिवाय त्यांचे काही मित्र परिवार यांच्यासोबत काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास त्यांना करायचा आहे. आणि तो सायकल प्रवास करत असताना ज्या ठिकाणी थांबतील त्या ठिकाणी दुपारी त्यांना व्याख्यान देत असताना वृक्ष लागवड आणि व्यसनापासून दूर जाणे, शिवाय जे काही बाकीचे वाईट गोष्टी आहेत त्या गोष्टीचा सगळ्यांनी त्याग करावा आणि जास्तीत जास्त आपल्या देशासाठी कार्य करावं हा संदेश त्यांना द्यायचा आहे. त्यांच्या या पुढच्या गुमान प्रवासाला तर आपल्या शुभेच्छा आहेतच, परंतु काश्मीर ते कन्याकुमारी हा त्यांचा जो संकल्प आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा. आणि तो पूर्ण झाल्यावर त्यांनी पुन्हा त्या काश्मीर ते कन्याकुमारी या प्रवासादरम्यान ज्या घटना घडल्यात त्या आठवणी आहेत, त्या आठवणी सांगण्यासाठी पुन्हा आपल्या मार्मिक कट्ट्यावर यावं आणि आमच्या सर्व दर्शकांना मार्गदर्शन करावं, तुमच्या अनुभवकथन करावं, या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आपल्या फिटनेस प्रवासाला गती देण्यासाठी आपण तयार आहात का? तर भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला. इथे मिळते प्रत्येक सायकलिस्टसाठी सर्वोत्तम क्वालिटीचे सायकलिंग मटेरियल, हाय परफॉर्मन्स हेल्मेट्स, कम्फर्टेबल ग्लोव्ज, लाँग राईडसाठी टिकाऊ जर्सी शॉर्ट सेट्स, मजबूत नी एल्बो गार्ड्स, नाईट रायडरसाठी ब्राईट LED लाईट्स आणि तुमच्या राईडला सुरक्षित बनवण्यासाठी प्रीमियम लॉक सिस्टीम्स. क्वालिटी, ब्रँड, व्हरायटी आणि परवडणारी किंमत एकाच ठिकाणी.